मी मगाशी तू साहस हा शब्द वापरलास, तो फक्त डोंगराला किंवा काय कयाकिंगला किंवा स्कुबा डायव्हिंगला लागू होतो असं नाही. साहस आयुष्यात आपण बऱ्याच ठिकाणी करतो. आणि स्कॉटलंडचा 1 वर्षाचा कोर्स ते एका अर्थाने माझ्यासाठी फारच महत्त्वाचं होतं, कारण टाईम मशीनवर बसून एक 25 वर्ष पुढे जाऊन पुन्हा परत येण्याची संधी होती. अमेरिकेतली बरीचशी मंडळी सोन्याच्या मागे गेली आणि त्याच्यातून अमेरिका घडली. इतकी अनास्था आहे की अरे गाढवांनो, एकीकडे मोठमोठे होर्डिंग लावून फिरता की टुरिझमचा प्रसार व्हायला पाहिजे, टुरिझम हे उत्पन्नाचं साधन आहे. तुम्ही काय करताय? खरं की केरळात जर बॅकवॉटर्स होऊ शकतं तर आपल्याकडे का नाही? करेक्ट. एक 15-17 वर्षापूर्वी आपल्याला लिहिता येत नाही पासून आपण लिहून बघूया असं माझ्या स्थित्यंतरकडून आलं. ह्या अख्ख्या स्लाईड शो किंवा ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनमध्ये एक कॅरेक्टर अखंड आहे, बोलत नाही परंतु ते जाणवत राहतं, ते म्हणजे कोकण कडा. वा. महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध अशा तामिणी घाटामध्ये जे गरुडमाची नावाचं कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर आहे, त्याचे संचालक म्हणजेच वसंत लिमये, ज्येष्ठ गिर्यारोहक आणि लेखक म्हणून त्यांनी दुहेरी भूमिका बजावलेली आहे. त्यांची देश विदेशातली भटकंती, त्यांनी स्कॉटलंड इथे जाऊन गिर्यारोहणाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कसं घेतलं आणि त्याच्यानंतर भारताच्या बाहेरच्या देशांची साहसपूर्ण भटकंती त्यांनी कशी केली, याची माहिती आपण आज घेणार आहोत या पॉडकास्टमध्ये. महत्त्वाची गोष्ट अशी की उन्हाळ हा शब्द मला बऱ्याच लवकर माझ्या आयुष्यात आला. गिर्यारोहणाला सुरुवात केली, गिरीभ्रमणाला तेव्हापासून. पण या उन्हाळपणामध्येही एक काहीतरी सूत्र असतं आणि ते गवसणे हा मला वाटतं या भटकंतीतला महत्त्वाचा मुद्दा असतो. तर त्यासाठी मला वाटतं असे जे प्रयत्न आहेत, सर्वप्रथम तुम्ही मला पॉडकास्टसाठी बोलावलं त्यासाठी मनपूर्वक आभार. आणि हे विविध लोकांचे अनुभव लोकांपर्यंत पोचवण्याचं जे काही काम आहे, जे उन्हाळ भटकंतीच्या माध्यमातून घडतं आहे, ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते बऱ्याच लोकांना प्रेरक ठरू शकतं, त्यांना नवनवीन कल्पना सुचू शकतात आणि त्याच्यातून नवनवीन साहसं जन्माला येतात, याच्यावर माझा नक्की विश्वास आहे. कारण मी बॉनिंग्टन बाबा, जो ब्राऊन, डॉन विलन्स वगैरे या सर्व मंडळींना भयंकर मानतो, कारण एका संस्कारक्षम वयामध्ये त्यांच्या पुस्तकांनी ही प्रेरणा दिली. तर अवश्य हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुनश्च धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्टमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. काय असतं, बऱ्याच वेळेला काही माणसं पॅशननी झपाटलेली असतात. म्हणजे त्यांची जी भ्रमंती असते ती फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही चालू असते. आणि त्या सगळ्या भटकंतीमध्ये किंवा त्या सगळ्या भ्रमंतीमध्ये साहस हा फॅक्टर मात्र सगळ्यात मोठा असतो आणि तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. आज आपल्याबरोबर आहेत श्री वसंत लिमये. नमस्कार. लिमये सरांच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगायचं झालं तर लिमये सर IIT ग्रॅज्युएट आहेत. IIT मुंबईमधनं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ ॲडव्हेंचर किंवा साहस क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि हाय प्लेसेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली. तामिणी घाटामध्ये गरुडमाची हे त्यांचं कॉर्पोरेट आउटबाउंड ट्रेनिंग सेंटर त्यांनी चालू केलेलं आहे आणि अनेक सह्याद्रीतल्या मोहिमा असतील, हिमालयातल्या मोहिमा असतील, यांचं त्यांनी नेता म्हणून काम बघितलेलं आहे किंवा अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत. भारतातली कांचनजंगा शिखरावरची पहिली नागरी मोहीम ही सरांच्या नेतृत्वाखाली झालेली होती आणि अनेक मोहिमांमध्ये सरांचा अत्यंत महत्त्वाचा असा सहभाग राहिलेला आहे. तर आज आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत की त्यांची देश विदेशातली जी भटकंती आहे ती त्यांनी कशी केली, त्यांचा या क्षेत्रामध्ये प्रवेश कसा झाला आणि त्याच्यामधले जर त्यांचे काही अनुभव असतील तर आज सर आपल्याला सांगणार. तर सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. अनेक पॉडकास्टमध्ये तुम्ही हे सांगितलेलं आहे पण तरी मला विचारायचा मोह आवरत नाहीये. तुम्हाला प्रश्न कळला असेल काय ते, अंदाज आला. हां, हे वसंत लिमये असं पूर्ण नाव तुम्ही लिहिता. तर या नावामागची एकदा स्टोरी सांगा, कारण या चॅनलवरचा जो ऑडियन्स आहे तो नवीन आहे तर त्यांना नक्कीच कुतूहल असणार. म्हणजे माझं कर्तृत्व काही नाही. माझं आई वराडातली, त्यामुळे माझा जन्म अमरावतीचा. अर्थात जन्मासाठी तिथे, बारसं तिथेच झालं. तर वडील आपल्याच मुलाचं बारसं म्हणून तिथे गाड्यावर वननाळ्याची यात्रा असे पोचलेले.
मी आईच्या पोटात असताना त्यांच्यात आपापसात काहीतरी विनोद झाला होता आणि तो विनोद अशा धर्तीचा होता की मुलगा झाला तर माझं नाव, मुलगी झाली तर तुझं नाव ठेवू. पण हे केवळ विनोदादाखल होतं. प्रत्यक्ष जेव्हा बारशाची वेळ आली तर टिपिकल दुपारी 3-4चा कार्यक्रम, मधल्या घरात त्या बायका आणि सगळा गोंधळ चालू. आणि अगदी नाव ठेवायची वेळ आली तर तेव्हा आई अशी प्रचंड घाबऱ्या घामाघूम अवस्थेत बाहेर आली आणि वडिलांना म्हणाले, अहो माझं काही ठरत नाही आहे, तुम्हीच ठेवा. तर वडिलांना काही सुधरे ना, म्हणजे तुम्हीच ठेवा. त्यांच्याकडे जेमतेम वेळ होता अंगणातून मधल्या घरात पोचेपर्यंत. तर ती सिरियसली विचार करायला लागली की आता काय ठेवायचं. आणि अर्ध्या वाटेत असताना त्यांना तो घडलेला विनोद आठवला. काही नाही, आरामात गेले, वसंत नाव कानात सांगून मोकळे. आजोबा आमचे तसे मवाळ स्वभावाचे आणि त्यातून जावई पडला, त्यामुळे बोलताही येत नाही. आणि अहो तुम्हाला हट्टच करायचा असेल तर ह्याचं पाळण्यातलं नाव हे ठेवा, पण ऑफिशियल नाव काहीतरी वेगळं ठेवा. त्यामुळे हे बघा, एक तर हे माझं काम नाही, तुम्ही मला करायला सांगितलं मी केलं, आता आहे तेच, ऑफिशियल पण तेच आणि पाळण्यातलं पण तेच, असं ते नाव. साहजिक टोपण नाव मिळणं स्वाभाविक होतं. त्यामुळे लहानपणापासून 2 वसंत घरात. त्यामुळे त्याचा बाळ्या झाला आणि ते म्हणजे सर्वदूर पोचलं नाव. IITत असताना पोरगी मला बाळ्या काका म्हणते. अच्छा. हो, त्यामुळे ते नाव सर्वदूर पसरलं. नावासंदर्भातला एक इंटरेस्टिंग म्हणजे मुद्दा उपस्थितच केला आहेस तर सांगतो की मला आपलं उगाचच आपली कॉलर टाईट वाटायचं की आपलं स्पेशल नाव. एक नक्की की मी ते असं लपवायचो नाही की VV लिमये, वसंत V लिमये वगैरे. आहे आपलं नाव वेगळं तर अख्खं लिहा, म्हणून ते वसंत लिमये. तर निनादराव बेडेकर ते एकदा मला म्हणाले, बाळ्या तुझं हे पहिलंच उदाहरण नाही आहे म्हणे. म्हटलं म्हणजे? त्यामुळे शिवाजीच्या काळी असा प्रसंग घडून गेलेला आहे. भोर वगैरे या भागातली कंक फॅमिली, तर त्या कंकांच्या घरचा कृष्णाजी कंक म्हणून एक शिपाई महाराजांच्या पदरी होता. तो कुठल्याशा लढाईत मारला गेला. महाराज अर्थात 1-2-3 आठवड्यांनी समाचारासाठी म्हणून घरी गेले असणार आणि ते सगळ्यात अवघड प्रसंग. तर त्या कंकाची बायको पाया पडायला आली आणि जे एकंदर अवस्थेवरून उघड होतं की ते अवघडलेली आहे, 7वा-8वा महिना वगैरे. महाराज अचानक म्हणून गेले की बाई गं तुझ्या पोटी कृष्णाजी आला आहे. बरं. आणि योगायोग असा की तिला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव कृष्णाजी कंक. त्यामुळे हे दुसऱ्यांदा घडतं आहे आपल्याकडे तसं नाव. पण आता IITमध्ये ज्यावेळेला तुमचा प्रवेश झाला तर त्यावेळेला महाराष्ट्रातलं जे पदभ्रमण आपण ज्याला म्हणू किंवा महाराष्ट्रातनं गिर्यारोहणासाठी जाणारं जे कल्चर होतं ते कितपत डेव्हलप झालेलं होतं आणि IITमध्ये ट्रेकिंग क्लब होता का तुम्हीच त्याचे पायनियर होता? 72 साली मी जायच्या 1 वर्ष आधी तो क्लब सुरू झाला आणि ती माझ्यासाठी पर्वणी होती. कारण त्या काळी ते NCC, NSS वगैरे असे ते करायलाच लागायचं ना. तर त्यात एक NSO नावाचं प्रकरण होतं आणि त्या NSOमध्ये माउंटेनिअरिंग होतं. त्यामुळे आम्ही तातडीने NSO माउंटेनिअरिंग. तर ते IITच्या वर्षांमध्ये प्रचंड भटकंती झाली, कारण ते दुहेरी भटकंती होती. IIT 5 डे वीक. त्यामुळे IITच्या हाईक्स किंवा डोंगरात जाणं हे शनिवारी असायचं. तर शनिवारी परत IITत न येता कुठेतरी नेरळ, कर्जत अशा स्टेशनला झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या हाईक्स यायच्या. SIS असेल, माझं कॉलेज रुईया, त्यांची हाईक, तर त्यांच्याबरोबर दुसऱ्या हाईकला जायचं आणि मग परत यायचं. हे अशा लेवलला भटकंती चालू होती. एकंदरीत भटकंतीचं प्रमाण कसं होतं तर वाढीस लागलेलं होतं. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात सुरुवात झाली ती 54-55 साली, पण तरी त्यांनी अशी पकड घेतलेली नव्हती किंवा आकडे भराभर वाढत नव्हते. पण मी ज्या काळात कॉलेजमध्ये होतो, IITत होतो, त्या काळात त्याची लोकप्रियता हळूहळू वाढत चालली होती. कधीतरी शेवटच्या लोकलला एखादा ग्रुप भेटला तर पासून ते 2-4 ग्रुप्स ते शेवटच्या लोकलला असणे, मी ठाण्याचा, मुंबईचा तसा. तर हे वातावरण तिथे होतं आणि ते वाढत चाललं होतं. तर मी ही एका अर्थाने चांगली गोष्ट होती की मी त्याच काळात भटकंती करायला लागलो, गिर्यारोहणाचे कोर्सेस केले वगैरे वगैरे. पण तो काळ त्यामुळे पथ्यावर पडला. पण सर IITचं शिक्षण जे आपण म्हणतो आत्ताच्या काळात तर त्याला प्रचंड महत्त्व आलेलं आहे. म्हणजे
वन ऑफ द प्रेस्टिजियस कोर्सेस अर्थात त्यावेळी होतंच, पण आता काळानुसार ते अजून वाढलेलं आहे. इतकं तुम्ही उच्च शिक्षण IIT सारख्या इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही घेतलेलं असताना तुम्ही, मला वाटतं त्या काळात हा धाडसी निर्णय होता की हे फुल टाईम ॲडव्हेंचर क्षेत्रामध्ये येणं. तो टर्निंग पॉईंट काय होता? आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्कॉटलंडला त्याचं फॉर्मल ट्रेनिंग घेतलं, तर स्कॉटलंडला तुम्ही कशी एंट्री घेतलीत? हा एक भयानक किस्सा आहे हा. सांगायचं तर की माझे म्हणजे IIT पर्यंतचे निर्णय बरेचसे मध्यमवर्गीय मुलांचे जे ज्या पद्धतीने घडतात तसे घडले. की मला हे नको म्हणून मी इकडे गेलो, म्हणजे डॉक्टरी नको म्हणून इंजिनिअरिंगला, मला बेडूक फाडायचे नाहीत म्हणून B ग्रुप नको A ग्रुप, व्हिजिट यायला जायचं नाही म्हणून IIT, असे ते काय नको ह्यावर आधारित होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर IITत गेलो तेव्हा मला काहीतरी इलेक्ट्रिकल हवं होतं. मला मुंबईला मिळेना, आणि ते मिळत नाही म्हटल्यावर मिळत नव्हतं तर दुसरा पॉसिबल चान्स होता कानपूरला. वडिलांनी सांगितलं मुंबईत काही करायचं असलं तर बघा, मला काही कानपूर झेपणार नाही. नेक्स्ट बेस्ट ब्रँच होती ती मेकॅनिकल, म्हणून मेकॅनिकल. तर काही कळत होतं का इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमधलं? तर मी प्रामाणिकपणे सांगेन अजिबात नाही. या ब्रँचची चलती आहे इतपत फक्त अक्कल होती, आणि त्यावर निर्णय घेतले जायचे. तर त्यामुळे IITत असताना एकीकडे अभ्यास आणि उन्हाळक्या दोन्ही चालू होतं, आणि त्याच्याबरोबरीने गिरीभ्रमण. तर ते करत असताना IITतून बाहेर पडताना एक माझं ठामपणे ठरलेलं होतं की चांगली डिग्री खिशात आहे, त्यामुळे मरण नाही. त्यामुळे आपल्याला जे करायचं ते करायचं, नाही जमलं तर इंजिनिअरिंगकडे वळू. अशा ह्याच्यातून मी गिर्यारोहणाकडे किंवा याच्यात पूर्ण वेळ काहीतरी करूया अशा पद्धतीने त्याकडे सरकलो. तर त्यामुळे त्या निर्णयाला एक स्वतःच्या पॅशनचं एक पाठबळ होतं. आणि खरं सांगायचं तर आपण एवढी मोठी डिग्री घेतली, मग आपण तेव्हा तिरकस बोलणारी उदंड मंडळी असायची, काय हो एक सीट फुकट घालवली वगैरे वगैरे. पण पुढे आयुष्यात नंतर असं लक्षात आलेलं की ते इंजिनिअरिंगचं किंवा ते IITतलं शिक्षण आणि ते वातावरण फुकट निश्चित गेलं नाही. कारण त्यातल्या गोष्टींचा बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी उपयोग होत गेला. कारण IITत एक महत्त्वाची मिळालेली गोष्ट अशी होती की कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलीही अडचण आली की तिच्या मुळाशी जायचं आणि ॲनालिसिस, त्याचं विश्लेषण करायचं. ही जी काही एक सवय त्या 5 वर्षाच्या कोर्समध्ये लागलेली होती ती आयुष्यात उदंड कामी आली. आणि त्यामुळे प्रॉब्लेम कितीही मोठा असला तरी त्याचे झिरतील असे तुकडे करून त्यातलं एक एक सोडवत जाणे वगैरे वगैरे, ही मॅनेजमेंटमधली तत्त्व आपण जी काही आजकाल ऐकतो ती कुठेतरी IITमध्ये आत्मसात करता आलेली होती. त्यामुळे शिक्षण फुकट वगैरे जात नाही. ती 5 वर्ष आयुष्यातली अत्यंत आनंदी वर्ष होती असं मी म्हणेन. परंतु त्यानंतर जेव्हा 78च्या सुमारास 1978च्या सुमारास आम्ही काही उत्साही मंडळींनी ठाण्यातल्या शाळेतल्या मुलांना आपण डोंगरात घेऊन जाऊ अशी कल्पना उदयास आली. आणि डोंगरांनी आपल्याला खूप दिलं, डोंगरातून खूप मिळतं, व्यायाम घडतो, इतिहास कळतो वगैरे वगैरे वगैरे, असं सगळ्या रम्य कल्पना डोक्यात होत्या. आणि आम्ही शाळेतल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी तशी साहस शिबिरं घ्यायला लागलो. पहिल्याच वर्षी 25-30 जणं एका शिबिरात असायचे, 25 ते 40. पहिल्याच वर्षी सुमारे 1000च्या वर मुलं अशा शिबिरांना आली. तर तो रिस्पॉन्स फार उत्साहवर्धक होता. आणि त्याच्यात असं एक लक्षात आलं की तोपर्यंत माझा बेसिक कोर्स ॲडव्हान्स कोर्स झालेला होता माउंटेनिअरिंगचा. तर म्हटलं आपल्याकडे हार्डवेअर आहे, आपल्याकडे टेक्निकल ज्ञान आहे या सर्व गोष्टींचं, या ॲडव्हेंचरचं, परंतु त्याचा उपयोग करून मुलांच्या संदर्भात आणि काय करता येतं किंवा मुलांना त्याचा काय उपयोग होतो, काय फायदा होतो, यातलं आपल्याकडे काही शिक्षण किंवा यातली आपल्याला जाणीव नाही. म्हटलं हे, आणि हे कुठेतरी वाचलेलं होतं की पाश्चिमात्य देशांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ॲडव्हेंचर, आउटडोअर्स याचा उपयोग करून घेतला जातो. त्याच्यातून ती हळूहळू कल्पना साकार व्हायला लागली की बाहेर जाऊन शिकता येईल का. आणि गमतीचा भाग, मगाशी तू IITचा उल्लेख केलास, तर त्या काळात तर असं होतं की जवळजवळ 80 ते 90% मंडळी स्वर्गवासी व्हायची. त्यांना आम्ही तेव्हा स्वर्गवासी म्हणायचो, गेले एकदाचे अमेरिकेला. पण ते आकर्षण का कोणास ठाऊक एवढं नव्हतं.
कदाचित गिर्यारोहणामुळे असेल, मला इथे राहायचं होतं. म्हणजे मला काही पहिला चान्स मिळेल तो घेऊन अमेरिकेला जाऊ किंवा युरोपात जाऊ असं डोक्यात नव्हतं. तर तशा परिस्थितीमध्ये देखील असा विचार डोक्यात येणं की बाहेर जाऊन काहीतरी शिकून येऊया, हे मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्यासाठी होतं. तर तो कोर्स शेवटी स्कॉटलंडमध्ये सापडला. मी तेव्हा मॅफ्को जी कंपनी होती तेव्हा अजून अस्तित्वात होती, त्या मॅफ्कोमध्ये असिस्टंट टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करत होतो. आणि सगळ्याच म्हणजे डोंगरा एवढ्या अडचणी होत्या, कारण ₹1,00,000 82 साली लागणार होते. आणि त्या मार्गारेट थॅचरने फी काहीतरी तिप्पट करून ठेवली होती परदेशी विद्यार्थ्यांसाठी. तसे सगळे ते गोष्टी जुळून आलेल्या होत्या. तर शेवटी मारामाऱ्या करता करता एका शाळेतल्या मुलांच्या पालकांच्या मीटिंगला एका सद्गृहस्थांनी विचारलं की काय रे बाळ्या, स्कॉटलंडचं काय झालं? मी हे भलीथोरली रडकथा त्यांना ऐकवली की नाही, काही 10 महिने प्रयत्न करतो आहे पण काही जमलं नाही. म्हटलं माझी एवढी तयारी होती की ₹20,000 आपले स्वतःचे आणि उरलेले जर का स्कॉलरशिप किंवा अशा पद्धतीने मिळाले तरी ते ₹20,000 मी उभे करायला तयार आहे कर्ज म्हणून वगैरे वगैरे. ते म्हणे तू पर्सनल सोर्सेस किती ट्राय केले? म्हटलं म्हणजे? म्हणजे तू मला विचारशील तर मी तुला ₹1,000 सहज देईन, देणगी म्हणून देईन किंवा सॉफ्ट लोन म्हणून देईन, पण सहज देईन. आत्ताच्या काळात ज्याला आपण पब्लिक फंडिंग म्हणतो. तर म्हटलं की माझं गणित जरा बरं आहे, 100 जणांना विचारायला लागेल, पण आगाऊपणा करू नको, विचारलं आहेस का? म्हटलं नाही बाबा. तर म्हणे या मीटिंगमध्ये तू बऱ्याच जणांना ओळखतोस, बघ विचारून. आणि गंमत सांगतो, त्या मीटिंगमध्ये 25,000ची प्रॉमिसेस मिळाली. आणि पुढील 21 दिवसात ₹1,00,000 उभे राहिले. माझं गणित उलटं पालटं झालं होतं. 80,000 सॉफ्ट लोन आणि 20,000 देणगी. पण मग काही मागे वळणं शक्य नव्हतं. पण मग अचरट प्रॉब्लेम्स उभे राहत गेले. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. माझ्या ऑफिसमधली ती मॅफ्को हे सेमी गव्हर्मेंट, माझ्या ऑफिसमधल्या टायपिस्टनी मी आणते ना मंत्र्याची सही आणते वगैरे वगैरे करून ताब्यात घेतल्या, तो तिने हरवला होता. बापरे. तर तो किती 3-1 आठवडे राहिले होते निघायला. तर ठाण्यातल्या एका मान्यवर नेत्याने शिवसेनेच्या, तो वडिलांचा विद्यार्थी, म्हटलं काय बाळा काय झालं? म्हटलं पासपोर्टचं लपड झालं आहे, 3-1 आठवड्यात जायचं आहे, फॉर्म भरून दे. 1 आठवड्यामध्ये पासपोर्ट आणून दिला त्याने. दुसरी महत्त्वाची अडचण अशी होती की मला हे पैसे काहीही पद्धतीने मिळाले होते. म्हणजे कोणी चेक दिला, कोणी कॅश दिली. हे पहिला कॅशशी संबंध आयुष्यातला तेव्हा आला. आणि सगळ्यात मोठी अडचण अशी होती की त्या काळात RBI परमिट लागायचं. एवढे पैसे तुम्हाला जर का बाहेर घेऊन जायचे तर त्यासाठी तुमच्याकडे परमिट पाहिजे. तुम्ही चौकशी केली, त्यामुळे परमिट मिळेल तुला बऱ्याच मारामाऱ्या करून, पण तुझी फाईल दिल्लीला रिफर होणार आणि 2-2.5 महिने लागणार. एक चांगला बिजूर म्हणून साहेब भेटला होता. तर तो म्हणे करता येईल, तुला मिळवून देतो मी. तो म्हटलं वेळ? तुला 2.5-1 महिने लागतील. अहो म्हटलं कोर्स सुरू होतो आहे 2 आठवड्यात आणि ते तुझं तू बघ. तर मी त्या प्रॉमिसवरती मी जायचा निर्णय घेतला. आता सगळ्यात मोठी अडचण होती की व्हिसा. माझ्याकडे दाखवायला पैसे नव्हते. माझ्याकडे सगळी वाईट क्वालिफिकेशन्स होती, तरुण, इंजिनियर आणि अनमॅरिड. तर त्यामुळे म्हणजे पॉसिबल कॅन्डिडेट ना. तर त्यामुळे तुला व्हिसा मिळणारच नाही. शिक्षणासाठी तू काय वाटेल ते शेंड्याला पण मिळणार नाही अशी परिस्थिती. तर त्या काळी एक पद्धत अस्तित्वात होती, कॉमनवेल्थ सिटिझन म्हणायचे आपल्याला, म्हणजे अजूनही म्हणतात, पण त्याचे काही फायदे होते. त्यातला एक फायदा असा होता की तुम्ही उपटसुंभासारखे लंडन एअरपोर्टवर जाऊन उभे राहू शकायचात की मी आलो आहे, विजा नाही, काही नाही काही नाही. त्यांनी तुम्ही का आला आहेत आणि तुमच्याकडे पैसे वगैरे आहेत स्वतःचं सांभाळ करण्यापुरते, हे बघून त्यांना काही शंका आली नाही तर एक 6 महिन्याचा शिक्का मिळायचा की 6 महिन्यापर्यंत तुम्ही राहू शकता. शंका आली तर तुम्हाला रिटर्न फ्लाईटनी परत जायला लागायचं. पण ही सवलत अवेलेबल होती. मला कुठल्याही परिस्थितीत तो 6 महिनेवाला शिक्का मिळवायचा होता. ठाण्याला एक येवलेकरांची ट्रॅव्हल एजन्सी होती, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं अहो मला एक तर तिकीटही काढायचं आहे आणि हा शिक्का कसा मिळेल त्याच्या शोधात आहे.
तर मी आपलं ठरवलं होतं की सोमवारी कोर्स सुरू व्हायचा तर एक 2-4 दिवस आधी जावं ना. आपल्याला सवय असते थोडंसं आधी वर्ग झाडायला जायला पाहिजे. तर मी गुरुवारी वगैरेचं तिकीट शोधत होतो. तो म्हणे, हे बघ माझा एक ग्रुप शनिवारी चालला आहे, त्यांच्याबरोबर जात असशील तर बघ आणि त्यांच्याबरोबर तुझा घुसायचा चान्स वाढतो. म्हटलं तुम्हाला जास्त कळतं यातलं, तुम्ही सांगाल तसं. मग त्यांनी माझी मोहन वाघांची ओळख करून दिली, चंद्रलेखाचे. आणि त्यांचं गगनभेदी नावाचं नाटक यांचं कानेटकरांचं 3 शोकांतिकांवर आधारित वगैरे वगैरे शेक्सपियरच्या, त्याचे शुभारंभाचे प्रयोग लंडनला व्हायचे होते. त्यामुळे त्यांचा अख्खा 26 जणांचा संच चालला होता. महाराष्ट्र मंडळ त्यांचे यजमान. त्यामुळे तू यांच्याबरोबर जा. त्यांनी मला ओळख करून दिली. मी त्यांना सांगितलं की मी तुमच्याबरोबर लोंबकळून येणार आहे. म्हटलं कुठेही काही भानगड झाली तर यू डिसोन मी, किंवा आमच्याबरोबर राहिलेलं आम्हाला बाकी काही माहिती नाही याचं. पण म्हटलं मी हे शिक्षणासाठी असं असं करायला चाललो तर बिंदास. त्यांनी मला काही तेव्हा एक FTS नावाची स्कीम असायची, $500 मिळायचे. फॉरेन एक्सचेंजवरती प्रचंड रिस्ट्रिक्शन्स होते. माझ्याकडे पैसे जमलेले होते, परंतु कन्व्हर्ट करायला माझ्याकडे साधन नव्हतं. तर त्यांनी काही म्हणजे मेकअप मन अमुक तमुक अशा मंडळींचे पैसे उचलून मला म्हणजे डॉलर्स मिळवून दिले. आणि तसं गेलो. तर ती अलिटालीची फ्लाईट होती, मुंबई रोम लंडन. म्हणजे शेजारच्या सीटवरती अश्विनी भावे वगैरे असा प्रकार. ते ही सगळी थोरथोर मंडळी, म्हणजे मधुकर तोरणमल, बालबा केळकर, अशी सगळी दिग्गज मंडळी, वसंत कानेटकर होते. त्यांना जवळून बघण्याचा योग आला. वंदना गुप्ते होत्या. लंडन एअरपोर्टवरती म्हणजे कसोटीची वेळ होती की कुठेही शंका न येता घुसतो कसा. त्यांच्याकडे पत्र होतं. पण मला वाटतं जगात कुठेही गेलं तरी कारकून मंडळी तशीच असतात. तर 5 काउंटर्स चालू होती आणि पत्र कुठल्या काउंटरवर आहे मला माहिती होतं, माझं बारीक लक्ष होतं. तर त्यांनी साधं सोपं करायचं की त्या काउंटरवरती सगळे 26ने बाहेर काढायचे ना. नाही, त्यांनी 5ही काउंटर्स चालू ठेवली. अच्छा. तर म्हटलं सुटलो. त्यामुळे बरोबर ते काउंटर टाळून मी एक काउंटरमध्ये टाकून पलीकडच्या काउंटरवरती पोचलो. कशासाठी आलाय? नाटकात काम करतोय. यजमान कोण? महाराष्ट्र मंडळ लंडन. परतीचं तिकीट आहे. ठीक आहे, ठप्पा. बाहेर मी अक्षरशः म्हणजे वाघ पाठीमागे लागल्यागत मी बाहेर पडलो. इमिग्रेशन, कस्टम सगळे भानगडी करून. याचं कारण असं होतं की मोजले विजले तर काय आहे की अरे 27 गेले 26च्या ऐवजी. असा घुसलो. आणि मग सोपं होतं, कारण मग RBI परमिट आलं. मग मला ॲप्लाय करता आलं की मी कोर्स करतोय तर मला कोर्स पूर्ण करून द्यावा, 6 महिने एक्सटेन्शन द्या. ते सहज मिळालं. तर तो प्रवास भारीच होता म्हणजे. आणि त्याच्यात रिस्क होतं. म्हणजे मगाशी तू साहस हा शब्द वापरलास, तो फक्त डोंगराला किंवा काय कयाकिंगला किंवा स्कुबा डायव्हिंगला लागू होतो असं नाही. साहस आयुष्यात आपण बऱ्याच ठिकाणी करतो. त्यातलं हे साहस. आणि पुन्हा कारण असं होतं की मला साहसी अभ्यासक्रम शिकायला जायचं होतं. पण त्याच्यासाठी हे म्हणजे मला परत पाठवू शकत होते. तिकीट फुकट गेलं असतं, पैशाचं लोकांना तोंड दाखवायला लाज आली असती, सगळं काही झालं असतं. परंतु मला वाटतं की हे विचार कुठल्याही साहसाच्या वेळेला आपल्या डोक्यात येतात. पण एक असा टर्निंग पॉईंट असतो किंवा एक स्विचिंग पॉईंट असतो, पुरे आणि उडी मारणे. तर ते जे उडी मारणं आहे ते वेगवेगळ्या कारणांमुळे, वेगवेगळ्या अनुभवांमुळे सोपं झालं नव्हतं. पण एक तुझा एक आत्मविश्वास आहे तो वाढला होता. त्यामुळे मी शिरू शकलो. मग पुढे वर्षभर तो कोर्स केला. त्या निमित्ताने स्कॉटलंडमध्ये क्लाइम्बिंग, लेक डिस्ट्रिक्टमध्ये क्लाइम्बिंग, मग एक त्या कोर्सचा एक भाग म्हणून आम्ही फ्रान्स आणि स्पेनमध्ये 3 आठवड्याची एक्सपिडिशन केली. तर हे सगळं आरामात होऊ शकलं. याचं महत्त्वाचं कारण ते एंट्री पॉईंटला ज्या काही गमती झाल्या होत्या. आणि ते एकदा झालं की तुमची भीड चेपते म्हणजे मोठमोठ्या गोष्टींना सामोरं जाण्याची. तर त्यामुळे ती स्कॉटलंडची भटकन म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यात विमानात बसलो त्या निमित्ताने. मी त्याच्याकडेच येणार होतो की तुमचा पहिलाच परदेश प्रवास. होय. पहिल्यांदा तुम्ही भारताची सीमारेषा ओलांडली. पण हे अग्निदिव्य होतं.
म्हणजे पकडला गेला असतात तर तुम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं असतं, रादर मला असं वाटतं खूप जणांना उत्तर द्यावी लागली असती. पण हा कोर्स तुम्ही कंप्लीट केला. आता ह्याचा पुढे तुम्हाला उपयोग म्हणजे तुमच्या करिअरमध्ये कसा झाला? आणि सौदी अरेबियामध्ये तुम्ही मला वाटतं 1 वर्ष जॉब केलात. तर मला वाटतं हा पहिलाच जॉब असेल ना, हे एकमेव म्हणू आपण त्याला. नाही, 4-5 जॉब आधी झालेले होते. बरं, मॅफकोतला जॉब सोडून मी स्कॉटलंडला पण गेलो. परदेशातला पहिलाच ना, परदेशातला पाहिजे आणि शेवटचा. शेवटचा आहे. पण त्यावेळेलाही तुम्ही अजून एक असं एक साहस केलेलं होतं युरोपमध्ये. तर एक भाग असा झाला की म्हणजे परदेशातली भटकंती असं विषय जेव्हा समोर आला तेव्हा एक स्कॉटलंड आणि स्कॉटलंडचा 1 वर्षाचा कोर्स ते एका अर्थाने माझ्यासाठी फारच महत्त्वाचं होतं, कारण टाईम मशीनवर बसून एक 25-1 वर्ष पुढे जाऊन पुन्हा परत येण्याची संधी होती. तिथल्या वेगवेगळ्या तंत्रांमध्ये झालेली प्रगती, रॉक क्लाइम्बिंग असेल, माउंटेनिअरिंग असेल, कयाकिंग असेल, स्कीइंग असेल, तर हे सगळं बघून शिकून मला परत येता येणार होतं आणि ते इथे वापरता येणार होतं. तर त्याचा उपयोग निश्चितच पुढे लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी झाला आणि पुढे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट या क्षेत्रात शिरलो तिथेही झाला. तर ते करत असताना असं एक नक्की झालं होतं की स्कॉटलंड झालं, डोंगरा एवढं कर्ज आणि एकुलता एक त्या काळाचा मार्ग असा होता की मध्य पूर्वेत जाऊन पाट्या टाकायच्या, पटकन पैसे मिळवायचे. तर तसं करायला मी जॉब शोधत होतो. आफ्रिकेत एक जॉब मिळाला होता, तो निसटला. नायजेरियात काहीतरी आर्मी कू झालं, तर तिथे बंडाळी वगैरे वगैरे, आणि तो जॉब गेला. फायनली मी 84 साली सौदीला गेलो. सौदीत 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपत आल्यावरती म्हटलं की अहो हे वाळवंट्यात वर्ष काढलं म्हटलं, मला 1-2 आठवडे घरी जाऊन येऊन द्या. तर ते आपल्याकडचीच मंडळी मॅनेजर वगैरे वगैरे सगळे होते. तर त्यांना माहिती होतं की हे पोरगं अवघड आहे, हा काही परत येणार नाही. त्यांनी मला 17-60 गोष्टी सांगून पाहिल्या की तुझे 40-50 हजार यांच्याकडे ठेवलेले आहेत, ते जातील, हे होईल ते होईल. ते काही, आणि सौदी अरेबियासारख्या देशामध्ये आपण गुलाम असतो, पासपोर्ट त्यांच्या हातात असतो आणि तुम्हाला एक्झिट व्हिसा घ्यायला लागतो. तर तो एक्झिट व्हिसा मिळत नाही, तो पण मी काही करू शकत नव्हतो. मग मी मिळतंय असे रंग दिसायला लागले. एका शुक्रवारचं तिकीट काढलं होतं आणि त्यांना सांगितलं की अहो मला युरोपात तरी जाऊन येऊन द्या, मी लंडनला शिकलो आहे, स्कॉटलंडला शिकलो आहे, तर मी 2 आठवडे तिकडे जाऊन येतो. तर ते समोर आमच्या साहेबाला पटलं. ठीक आहे, त्याच्यासाठी मी तुला रजा देतो. त्याने आणला बुवा एक्झिट व्हिसा मिळवून, आणि तो जवळजवळ आठवडाभर आधी आला. म्हणजे मी पुढल्या शुक्रवारी जाणार, तर आधीच्या शुक्रवारी त्यांनी तो पासपोर्ट आणून ठेवला. गुरुवारी पासपोर्ट हातात आल्या पहिलं काम ट्रॅव्हल एजन्सीला फोन केला. म्हटलं प्रीपोन करता येते का तिकीट? 1 आठवडा करून देणं मिळालं. 1-2 मित्रांना गाडी काढून बाहेर काढलं. माझी सगळी यादी तयार होती की काय 17 जपानी सिल्क साड्या, एवढे कपडे, अमुक तमुक, हे सगळं घ्यायचं आहे. यादी तयार होती. आम्ही अक्षरशः 2 तासामध्ये शॉपिंग उरकलं असेल. बॅग तयार करून त्या रात्री मी फ्लाईटवर होतो, ते लंडनला पोचलो. आता यावेळेला काय होतं, यावेळेला जरा थोडेसे स्वरूप पालटलेलं होतं. सुरुवातीला मी जेव्हा स्कॉटलंडला गेलो तेव्हा गरीब विद्यार्थी म्हणून गेलो होतो, पैसे नव्हते, सगळेच अनंत अडचणी. तर त्यामुळे पोटात प्रचंड भीती होती. यावेळेला जरा मस्ती होती, या पैसेही आहेत, काय 2-4 आठवड्यासाठी चाललो आहे, कोण काय करतं आहे आपल्याला. आणि विजा काढलेला नव्हता, कारण ते कॉमनवेल्थ सिटीजन प्रकरण मला माहिती होतं. गेलो तिथे, पुन्हा एशियनच होता, मोस्ट प्रॉब्ली भारतीय होता इमिग्रेशन ऑफिसर. त्याने माझ्या मोठ्या बॅगला हातसुद्धा लावला नाही, म्हणजे ज्याच्यात सगळं डेंजर सामान होतं. एवढ्या साड्या कशाला, तेवढे हे कशाला, वगैरे वगैरे. त्याला हातसुद्धा लावला नाही. म्हणजे हँडबॅग फक्त अख्खी उपसली आणि ती 3 टेबलावर अशी मांडलेली होती. आणि मी आपलं बसलेलो, हे काय आहे ते काय आहे. माझी सर्टिफिकेटची फाईल मिळाली त्याला. म्हटलं ऑब्व्हियसली मी जॉबला गेलो तर माझी सर्टिफिकेटची फाईल माझ्याबरोबर असं. नाही तू या देशात जॉब करायला येते. म्हटलं मूर्ख आहेस का? मी सौदीसारख्या देशात काम करत होतो, मी तुझ्यासारख्या गरीब देशात येईन का नोकरी करायला? त्यांनी तो आणखीन भडकला. तो काही मला
सोडायला तयार नाही. तर हे हुज्जत आणि ते लोक विचित्र पद्धतीने बघत होते की याला बहुधा ड्रगमध्ये वगैरे ड्रग्सच्या केसमध्ये पकडलेला आहे. तर शेवटी नाहीच द्यायलाच तयार नाही. तर म्हटलं तू लिहून दे मला की तू मला सोडत नाही आहेस, मग तुझं काय करायचं बघतो. पण धमकी देतोयस का? म्हटलं नाही, वस्तुस्थिती सांगतो आहे की माझ्याकडे सर्व व्हॅलिड बोनाफाईड्स आहेत, माझ्याकडे पैसे आहेत, तर दाखवता येऊ शकतात तुला, आणि तरीही तू मला सोडत नाही आहेस. म्हटलं तुमचा देश गरीब आहे का, टुरिझम पाहिजे तुम्हाला. तो चटफडत साहेबाकडे गेला. त्याने मला काहीतरी 3 महिन्याचा विजा दिला आणि उपकार केल्यासारखं सांगितलं वगैरे वगैरे. झालं. बाहेर पडताना म्हटलं मी आणखीन एक मित्र कदाचित मला भेटायला येणार आहे, तर मी मीटिंग पॉईंटला असणार आहे, एखादी बिअर मारणार आहे, तुला मारायची का? गधडा निर्लज्ज आला आणि मग मी त्याला म्हणजे जे काही लेफ्ट राईट सेंटर असं त्याला घेतलं. म्हटलं तुला लाजा नाही वाटत? म्हटलं हे गोऱ्या जांभडीला तू करून दाखव झाल्या. म्हटलं धमक नाही तुमच्यात, तुम्ही आपल्याच मंडळींना छळणार. म्हटलं काय तुला प्रॉब्लेम काय होता? मी 1 वर्ष नोकरी करून येतो आहे, 2-4 आठवडे इथे काढणार आणि परत जाणार, माझ्याकडे तिकीट आहेत. नाही म्हटलं तुम्ही आम्हालाच दाखवलं. त्यांनी पळच काढला तिथून. तर तसे ते दुसऱ्यांदा जेव्हा शिरलो तेव्हाही गमती जमती झाल्याच. पण तेव्हा महत्त्वाचा भाग असा की एक तर मी स्कॉटलंडमधल्या मित्रांना भेटायचं, हे करायचं यासाठी गेलो होतो. पण माझ्या डोक्यात एक वेगळा विचार होता की युरोपामध्ये हिचहायकिंग करायचं. आमचा एक मित्र पुण्याचाच एक डॉक्टर विनय कुलकर्णी म्हणून, तो तेव्हा व्हिएन्नाला काहीतरी उच्च अभ्यासक्रमासाठी 6 महिन्यासाठी गेला होता. त्याच्याशी संधान साधलं. म्हटलं मी असं भटकत बागडत लंडनपर्यंत जाणार आहे, ती येतो आहेस का? म्हटलं मी 1 आठवडा येऊ शकतो तुझ्याबरोबर. म्हणून मग व्हिएन्ना हा स्टार्टिंग पॉईंट ठरला. व्हिजा काढले होते. व्हिजा लंडनमध्ये असताना मी ते एक करून काढत गेलो. मला ऑस्ट्रियाचा पाहिजे होता, जर्मनीचा, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स. कारण फ्रान्स करून मग पुन्हा UK शिरायचं. फ्रान्सवाल्यांचं काय डोकं फिरलं होतं माहिती नाही. त्यामुळे तुम्ही सौदीमध्ये व्हिजा काढायला पाहिजे. म्हटलं मूर्ख आहात का? 800 किलोमीटरवरती जिद्दा आहे आणि तिथं जाऊन व्हिजा काढून परत यायचं शक्य नव्हतं. तर मी लंडनला आल्यावर लंडनला माझा प्लॅन ठरला आणि मी व्हिजा काढतो आहे. प्रचंड चिडचिड झाली होती माझी. तर मी बाहेर पडणार होतो म्हणजे व्हिजा नाकारून. तर तो दरवाज्यावरचा बाबाजी होता, त्याला काय वाटलं माहिती नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला? म्हटलं हे असं असं. तुम्ही तू त्यांना ट्रान्झिट व्हिसा माग आणि मग तिकडे जाऊन तुला एक्सटेन्शन मिळतं का बघ, हा मार्ग आहे. मी पुन्हा गेलो. म्हटलं ट्रान्झिट व्हिसा देता का? हां म्हणजे ट्रान्झिट व्हिसा देतो. 12 तासाचा ट्रान्झिट व्हिसा मिळाला होता. तर 12 तासाच्या व्हिसाने करायचं काय? कारण मला फ्रान्समध्ये गेला बाजार 2-3 आठवडे काढायचे होते. आणि आम्ही जी एक्सपिडिशन स्कॉटलंडच्या कोर्सवर असताना केली होती, साऊथ फ्रान्स, स्पेन, तीच एक्सपिडिशन 2 वर्षानंतर आमचा कोर्स करत होता. त्यांना जेव्हा स्कॉटलंडमध्ये भेटलो, म्हटलं तुम्हाला भेटतो मी आरडॅशला, आरडॅश म्हणून जागा आहे. तर ते म्हणे तुझे व्हिजा नाही हातात, काही नाही हातात, कसला भेटतो आहे. आणि इव्हेंच्युअली तर माझ्याकडे 12 तासाचा व्हिजा घेऊन आमची भटकंती सुरू झाली. डॉक्टर 1 आठवडाभर बरोबर होता. ऑस्ट्रिया बघितला, फार सुंदर, साल्झबर्ग, आणि सर्व अंगठ्यावरती चमत्कार. आणि ठरवलेलं होतं, म्हणजे पैसे नव्हते का अगदीच नव्हते असं नव्हतं, पण बजेट ट्रिप करायची हे स्वच्छ ठरलेलं होतं. एक गमतीचा भाग असा आठवतो की सॅकमध्ये सगळंच होतं, बिनसवाचं बेराड, स्टोव, एक पातेलं, अमकं तमकं. तर जेवणा खाण्याचं विचित्र अडचण यायला लागली, कारण भांडी आणखीन नव्हती. खिचडी, आणि तीही काही फारशी चवदार व्हायची नाही त्या गॅसच्या स्टोववरती, नमुक तुमुक. वैताग आला. मग जो काही मार्ग सापडला तो फार बहारदार होता. तिथे बरेचसे टिन्स, अतिशय चांगले, एक्सपिडिशनची सवय टिन फूडची, तर ते चांगले मिळतात. सॉसेस मिळतात, सॉसेजेस मिळतात, ब्रेड, चीज आणि बटर. अरे सणसणीत जेवण होतं. आणि हे तुम्हाला आवडत असलं तर अर्थात तुम्ही खरंच मज्जा करू शकता. आणि सॉसेजेस इतके अप्रतिम सॉसेजेस मिळतात, तर ते सगळं जमलं. मग कुठल्याही कॅम्पसाईटवर झोपा, कुठेही आडगावामध्ये दुकानाच्या फळ्यांवर झोपा, इथपासून उद्योग केले. तर त्या आरडॅशच्या अलीकडे प्रकार असा झाला की
रात्रीची वेळ होती, 9 वाजून गेले होते. मला एका प्राण्याने गाडीवरती सोडलं आणि तो निघून गेला. आणि आरडॅश अजून चांगलं 20-1 किलोमीटर तरी लांब होतं. ते हे आरडॅश ही जागा, आरडॅश हे नदीचं नाव आहे. मॉन्ते पिलिये आणि ॲव्हियॉन म्हणून गाव आहे. त्याच्यामध्ये रस्त्याला आडवी जाणारी आरडॅशी नदी आणि एक व्हॅलॉन पॉन्डॉर्क म्हणून एक फार मस्त जागा आहे. म्हणजे एक नॅचरल दगडाचा ब्रिज तयार झालेला आहे आणि त्याच्या खालून नदी वाहते. तो प्रकार असा आहे की पूर्वी काही लाख वर्षांपूर्वी नदी ह्या अख्ख्या डोंगराला वळसा घालून पुन्हा इथे यायची आणि जायची. तर झीज होत 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 ती गुहा तयार झाली आणि त्या गुहेतून सरळ ती नदी वाहते आता. तर ते फार देखणी जागा आहे. ती नदी मस्त आहे कायाकिंगसाठी. तर ते करायला म्हणून आमच्या मंडळींचा तिथे कॅम्प असणार होता. हे तुम्ही फ्रान्समधलं सांगा? फ्रान्स, साऊथ फ्रान्स. तर आम्ही तिथे 9-9:30 वाजून गेले, काही रस्त्यावर चिटपाखरू नाही. म्हटलं काही खरं नाही, झोपावं, सकाळी बघू. झोपावं. तर मी चालत चालत एक ते हिचहायकिंगमधलं लोक काय करतात आणि आजकाल ते एवढं लोकप्रिय राहिलेलं नाही, पण थांबायचं नाही. थांबलं की तुमचा उत्साह गळपटतो, बरंच काही काही होऊ शकतं आणि तुम्ही ते सोडून मरून दे असं म्हणून काहीतरी ट्रेन किंवा बस घेता. चालत चालत राहायचं, पुढे जात राहायचं. मला एक मोठं गेट दिसलं. कसलं आहे काय ते फ्रेंच मला धड वाचता येत नव्हतं. तर त्याच्यामध्ये बघितलं सुनसान आतमध्ये. गेटवरती केअरटेकरचं वगैरे काहीतरी घरबीर असावं मागे, पण कोणी दरवाजापाशी 9-9:30ची वेळ कोणी नाही. मी काही नाही, गपचूप त्या वरती कॅनोपी होती, खालती स्लिपिंग बॅग पसरून झोपून गेलो. सकाळी 7च्या सुमारास एक बाई उठवायला आली आणि ती धाड 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 फ्रेंचमध्ये मालगाडी. तर पहिल्यांदा इंडियन हे डिक्लेअर केलं. गमतीचा भाग आठवतो म्हणून सांगून टाकतो की फ्रेंच आणि इंग्लिश मंडळी यांचं आडवैर, म्हणजे त्यांना इंग्लिश येत असलं तरी बोलणार नाहीत तुमच्याशी. मला त्या प्रवासात विशेषतः सापडलेली ट्रिक अशी होती, मराठीत बोलायला सुरुवात करायची की झक मारत ते, त्यांची गरज असते ना की काहीच समजत नाही. करेक्ट. तर बालेबू आंगले म्हणून ते तुम्हाला विचारतात की इंग्रजी येतं का? हो. आणि म्हणून मग इंग्रजीत संभाषण सुरू होतं. तुम्ही इंग्रजीत बोलायला गेलात की ते आखडूनच बसणार. तर ती ट्रिक लागू पडली. ती म्हणे की तो आत ये, वेड्यासारखा बाहेर झोपू नको, आवरून घे, टॉयलेट आहे, ब्रेकफास्ट खाऊ घातला आणि मग नवरा काहीतरी कुठेतरी 2 किलोमीटर जाणार होतं, तिथे सोडतो, तिथून तुला लिफ्ट वगैरे काहीतरी मिळेल. तर अनोळखी देश, अनोळखी लोक. पण एक गंमत सांगतो की ती मजा आता राहिली आहे की नाही मला माहिती नाही. युरोपातलं मी जे काही आधीमध्ये काही वाचतो किंवा मित्रांशी बोलतो, खूप कमर्शियलाइज होत चालल्या सगळ्या गोष्टी. लिफ्ट देणं इतकं सुरक्षित राहिलेलं नाही, सोपं राहिलेलं नाही आहे. लिफ्ट मिळणं हे सोपं राहिलेलं नाही आहे आणि देणं हे तेवढं सुरक्षित नाही, त्यामुळे लोक टाळतात. पण तेव्हा हे 85 सालची गोष्ट आहे, मजा होती, आरामात मिळायच्या. तसं मी आमच्या कोर्सवाल्यांच्या इथे गेलो, त्यांना म्हणजे धक्काच होता की हा कुठून उभं होता. म्हटलं असं असं केलेत उद्योग. त्यानंतर सुमारे 2 आठवडे आणखीन फ्रान्समध्ये होतो. बाहेर जाताना मग गंमत झाली. तुम्ही पॅरिसमध्ये लंडनचं तिकीट काढू शकता. बरं. म्हणजे एक ट्रेन म्हणजे पॅरिसहून खाडीपर्यंत, खाडीचा बोटीचा प्रवास आणि पलीकडे दुसरी ट्रेन लंडनपर्यंत. तर तुम्ही त्या ट्रेनमध्ये शिरलात की बाहेर नाही पडू शकत, असं ते तिकीट असतं. ते पॅरिस टू खाडी या प्रवासात ते इमिग्रेशनवाले येतात. पासपोर्ट दाखवलं, पासपोर्ट त्यांनी तो बघितला तर ते मी चुकवला होता आत येताना. ट्रान्झिट व्हिसा होता माझ्याकडे. तर तुला मॉबला हे शिखर माहिती असेल, आल्प्समधलं सगळ्यात उंच शिखर, ते पायथ्याशी शमॉनी आहे, शमॉनी म्हणून गाव. तर ते फ्रान्समध्ये येतं. मी स्वित्झर्लंडमध्ये होतो. तर वेव्ही नावाच्या ठिकाणाहून मी ट्रेन घेतली शमॉनीला जायला आणि त्याने मी फ्रान्समध्ये शिरणार होतो. तर तिथे मला कुठल्याही परिस्थितीत तो स्टॅम्प चुकवायचा होता. तर मी ते मॅप बीप आधी सगळं बघितलेलं होतं.
मी कोल्डेला 4 क्लास म्हणून स्टेशन, एक हाय पासवरती स्टेशन आहे, आणि तिथून पलीकडे गाडी शमोलीला उतरते. कोल्डेला 4 क्लासच्या एक स्टेशन अलीकडे उतरलो, 18-19 किलोमीटरचा ट्रेक केला, ते कोल्डेला 4 क्लास टाळलं, त्याच्या पुढच्या स्टेशनवर जाऊन मागून येणारी दुसरी ट्रेन पकडली. मी फ्रान्समध्ये होतो आणि इन्कमिंग स्टँड नाही. बापरे. आता फक्त एकच मला काळजी घेणं गरजेचं होतं की पोलिसाच्या हातात सापडायचं, कारण मग चौकशा सगळी लचंड मागे लागतात. मी या ट्रेनवरती बाहेर जाण्यासाठी म्हणून शिरलो. आला इमिग्रेशनवाला, तो पासपोर्ट चालतोय. व्हेर इज युअर, वेर आर यू कमिंग फ्रॉम? म्हटलं जिनिव्हा. कसा आलास? म्हटलं लिफ्ट घेतली. तर जिनिव्हा हे 4-5 तासाचं अंतर आहे पॅरिसपासून. 4-5 तासच झाले, माझ्याकडे 12 तासाचा विचार. तर तो म्हणे पण हाऊ कॅन यू डोंट हॅव अ इनकमिंग स्टॅम्प? म्हटलं मला नाही माहिती, मी दिला होता पासपोर्ट, त्याने स्टॅम्प नाही मला माहिती नाही. तो काय, त्याला काय करावं सुधरे, त्याला बहुधा हे असलं बाळ पहिल्यांदाच भेटत होतं. म्हटलं बाबा रे काय प्रॉब्लेम आहे, मी एनिवे बाहेर चाललो आहे, तुझं काय अडचण आहे तुला? मारा स्टॅम्प. म्हटलं तो माझ्याकडे विचित्र चेहरा करून बघत होता. नंतरही मला जाणवत होतं मागे पुढे जाताना, कोण आला वेडा, कुठून आला कुणास ठाऊक वगैरे अशा शिव्या घालत तो चालला. तर दिला स्टॅम्प. आणि माझ्या पासपोर्टवरती 12 तासाचा ट्रान्झिट विसा आणि फक्त आउटगोईंग स्टॅम्प आहे, इन्कमिंग स्टॅम्प नाही. पण या आणि लँड बॉर्डर या नेहमीच हे शांततेचं वातावरण असेल तर या नेहमीच थोड्या ढिसाळ असतात. म्हणजे हे असले उद्योग करतात. आणि तिथे त्या पाचच्या आसपासच्या याच्यावरती कोण तुम्हाला अडवायला येणार आहे? आरामात मी 18-19 किलोमीटर चालून पलीकडे गेलो. मी फ्रान्समध्ये होतो. पण या बाहेरच्या देशांमध्ये ज्या मोहिमा तुम्ही केल्यात, काय तुमचा अनुभव होता? एक भाग असा की मी त्या ट्रिपला मी मॉबला एक जर्मन माणसाबरोबर चढलो स्टँडर्ड रूटनी. पण मॉबला हायेस्ट युरोपातलं शिखर ते चढलो. पण लोकांचा एकतर साहस किंवा प्रवास या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन फारसा चांगला आणि हेल्दी आहे. म्हणजे लोक आवडीनं ते करतात. करेक्ट. त्यामुळे तुम्ही तसं काहीतरी करता याच्याबद्दल त्यांना काही विचित्र वाटत नाही, संशयाने बघत नाहीत. हे महत्त्वाचं. या मोहिमा किंवा हे अशा उचापती करत असताना एक नक्की होतं की काही धडपड झाली तर त्यांची इतर जी व्यवस्था आहे ना, ॲम्ब्युलन्स, मेडिकल फॅसिलिटीज अमुक तो, त्यांनी नंतर भरपूर राडे होतील. पण तसं काही झालं तर यू आर सेफ. हे जे एक वातावरणात आहे तिथल्या, ते आपल्याकडे नाही सापडत. म्हणजे आपण कुठेतरी काय बाबा बिहारमध्ये गेलो आहे ना, मग तुम्ही काही ॲक्सिडेंट झाला तर काय होईल. करेक्ट. हे म्हणजे एरवी आपल्याकडे सर्व व्हॅलिड बोनाफाईड आयडेंटिफिकेशन असून देखील आपल्याला काळजी वाटते, ती तिथे नाही वाटत. हा एक महत्त्वाचा भाग. आणि बऱ्याच सोयी ट्रॅव्हलर्ससाठी, टुरिस्टसाठी किंवा ॲडव्हेंचर करणाऱ्या मंडळींसाठी बऱ्याच सोयी या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो की टुरिझमसाठीचं, ते अप्रतिम दर्जाचं आहे. म्हणजे तुम्ही चेक करू शकता, बुकिंग मिळेल नाही मिळेल, इक्विपमेंट भाड्याने मिळेल का. म्हणजे शमोनीसारख्या गावामध्ये उदंड स्टोअर्स आहेत जिथे तुम्हाला इक्विपमेंट क्लाइम्बिंगसाठी भाड्याने मिळते. आणि एक दुसरा संदर्भ सांगायला हरकत नाही की तो आता आजकालच्या काळात किती व्हॅलिड आहे मला माहिती नाही, पण तो आहे अजूनही. बॉनिंग्टन, जो ब्राऊन, डॉन विलन्स ह्या सगळ्यांची पुस्तकं त्या काळात प्रचंड वाचलेली होती, म्हणजे पारायणं केलेली होती. तर त्यांनी ज्या उचापती करून जे काही साहसी सफरी केल्या, मोटरसायकलवर UK मधून निघून आल्प्समध्ये येऊन क्लाइम्बिंग करून परत जाणे वगैरे वगैरे, तर त्यातले जे अनुभव आणि त्यातलं जे काही एक म्हणजे धमाल वृत्ती होती, ती कुठेतरी पाठीमागे डोक्यात होती. हे मला म्हणजे हे सुचण्याचं कारण कोल्डेला 4 क्लासचं प्रकरण की घुसायचं तर आहे पण इन्कमिंग स्टॅम्प नको आहे. तर मी ती ट्रेन शोधून काढली. वेवी म्हणजे हे आपले मॅगीवाले आहेत ना, त्यांचं गाव. बरं. ती कंपनी तिथे काहीतरी सुरू झाली. तर तिथून ती कॉग रेल्वे पलीकडे जाते शमोनीला. म्हटलं हे बेस्ट आहे की याच्यात हा स्टॅम्प चुकवता येईल, कारण बस बीस कशाने गेलं तर ते सापडणार, तर त्याच्यातून सुटायचं आहे. तर हे असलं डोकं. पण हे
हे काहीतरी करायचं होतं आणि त्याच्यासाठी मग मार्ग सुचत जातात किंवा लोक मदत करत जातात. त्या हिचहायकिंगच्या ट्रिपमध्ये इतक्या उदंड लोकांनी मदत केली, घरी बोलवून जेवायला खायला घातलं. दुसरं एक महत्त्वाचा भाग की भारतीय मंडळी त्या काळी तरी नक्कीच अतिशय कमी तिथवर पोचलेली होती. कित्येक कॅम्पसाईटवर मला फुकट राहायला दिलं. बरं. हां, नॉर्मली या कॅम्पसाईटवरती तुम्ही कार लावायची, इलेक्ट्रिकल पॉईंट असतो, पाणी, शॉवर्स असतात आणि तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. तुम्ही तुमचं जेवण तयार करा किंवा बाहेर एक अत्यंत टपरी वजा छोटूसं हॉटेल असतं, तिथे जाऊन जेवू शकता. मला हॉटेलमध्ये जेवणं हे परवडण्यासारखं नव्हतं, पण टेंट लावायला ते इंडियन ओके, यू डोंट पे एनिथिंग. हे अनेक कॅम्पसाईट्सवरती मला अनुभवायला मिळालं आणि त्यांना भारतीय मंडळी हे जरा अप्रूप असतं. म्हणजे एका स्पॅनिश ट्रक ड्रायव्हरने लिफ्ट दिली होती आणि तेव्हा म्हणजे हे झालेलं होतं, इंदिराजी कधी 84 ना, तर ते नुकतं झालेलं होतं. तर आमची तीच ट्रिक, मी मराठीत, तो स्पॅनिशमध्ये बोलत होता आणि आमच्या गप्पा झाल्या माहिती आहे ना, की इंदिराजी ही आयर्न लेडी कशी होती वगैरे वगैरे, स्ट्रॉंग वुमन. अमुक तो धनाधन स्पॅनिशमध्ये बोलत होता, मी मला जमेल तेवढं मराठीत त्याला उत्तर देत होतो. पण तुम्ही जर का तोंड उघडलं आणि तुमची बोलायची इच्छा असली, लोकांशी संपर्क साधायची इच्छा असली, तर माझा तरी अनुभव, म्हणजे मी अमेरिकेतही गेलेलो आहे, एक जास्त उबदार वातावरण युरोपात सापडतं. कदाचित ते त्यांच्या इतिहासात आहे, संस्कृतीत आहे, माहिती नाही. कारण अमेरिकेतली बरीचशी मंडळी सोन्याच्या मागे गेली आणि त्याच्यातून अमेरिका घडली. वेरॅज युरोपामध्ये त्यांचं 2-2 हजार वर्ष, 3-3 हजार वर्षाचा इतिहास आहे. बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांनी 2 महायुद्ध पाहिली. हे सगळं त्यांच्या कुठेतरी संस्कृतीत किंवा वागण्यात हे जाणवतं. पण सर, आता आपल्यातली बरीचशी लोक सोलो बॅकपॅकिंग ट्रिप, म्हणजे आता तर खूप फॅड आलेलं आहे, म्हणजे राईट फ्रॉम अगदी भारतातले गोकर्ण असेल किंवा नॉर्थ इंडिया असेल किंवा साऊथ इंडिया असेल, खूप लोक सोलो बॅकपॅकिंग, आणि लोकांना आवडतं सोलो जायला किंवा बॅकपॅकिंग टूर्स जे आहेत, हा आता एक ट्रेंड झालेला आहे. तर ज्या लोकांना बाहेरच्या देशांमध्ये सोलो एकट्यालाच जायचं आहे पण काही माहिती नाही आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, कारण मी काल मला वाटतं आपल्या एका ग्रुपवर एक तमिळनाडूची वेबसाईट, तमिळनाडू फॉरेस्ट डिपार्टमेंटची, त्यांनी काही ट्रेकिंग रूट्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि तिथल्या त्या रूटवरच्या गाईड लोकांना त्यांनी राईट फ्रॉम हॉस्पिटॅलिटी टू रेस्क्यू त्यांनी सगळं ट्रेनिंग दिलं आहे आणि त्याचं तुम्हाला ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय त्या ट्रेकला जाता येत नाही आणि तुमच्यावर कंपल्सरी गाईड लागतो किंवा एक डिफाईन्ड वेल डिझाईन अशी जी ट्रेल असते, रूट असतो, तो त्यांनी तसा केलेला आहे आणि मग ते पासेस आणि हे सगळं त्या लोकांनी म्हणजे एक पॅकेज बनवलं ज्याला आपण सिंगल विंडो सिस्टीम म्हणतो, हे तमिळनाडू गव्हर्नमेंटनी केलेलं आहे. ही संस्कृती बाहेरच्या देशांमध्ये आहे का, की ज्या लोकांना समजा आल्प्समध्ये जायचं आहे किंवा अजून कुठं युरोपामध्ये किंवा असं कुठं जायचं आहे, तर त्यांच्यासाठी बाहेरचे देश सोलो फिरणं, कारण ऑर्गनाइज टूरबरोबर तुम्हाला तसा काही त्रास नसतो, तर कितपत सेफ आहे आणि तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? सेफ आहे, त्याबद्दल वादच नाही. कारण मी जो काही गेल्या 30-35 वर्षांमध्ये अनुभव घेतला तर ते सेफ निश्चित आहे. आता तिथे तुम्ही तुमच्या वाईट सवयी घेऊन जात नाही ना, याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. कचरा करणे, अमुक करणे, तमुक करणे. कारण कॅम्पसाईटवर दुसरे कोणीतरी तुमच्याबरोबर असतात नाही, ते तुमची अक्षरशः इज्जत काढतात तुम्ही जर का काही वाईट गोष्टी केल्यात, नासधूस केलीत किंवा कचरा टाकलात तर सेफ असतं. दुसरं एक आहे की याच्यासाठी गाईडबुक्स, हे नुसती क्लाइम्बिंगसाठी गाईडबुक्स नाही, तर ट्रेकिंग हॉलिडेजसाठी गाईडबुक्स आणि लोकल फॅसिलिटीज काय याची उदंड माहिती उपलब्ध आहे आणि ती वेल ऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे मी आत्ता काय 2-4 महिने झाले UK तर उदाहरणार्थ कॅनाल्स, तुला कल्पना आहे, कॅनाल्स असतात आणि ते कोणी एकेकाळी म्हणजे साधारणतः 700-800 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी ट्रान्सपोर्टसाठी वापरायचे. बरं. म्हणजे काय तर नाजूक वस्तू, बल्क वस्तू म्हणजे कापूस, कोळसा, नाजूक वस्तू ह्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी त्यांच्याकडचेही रस्ते आपल्या मुंबई गोवा हायवेसारखेच होते. तर त्यामुळे ते असुरक्षित किंवा सामानाची नासधूस होणार. तर सोपा मार्ग म्हणून त्यांनी कॅनल सिस्टीम बनवली
की कॅनलवरती लाँग बोट म्हणजे जेमतेम 7 फूट रुंद आणि 72 फूट लांब, त्याच्यावरती म्हणजे तुझ्या कॅरेजेसमध्ये म्हणजे पूर्वी घोड्यानी ओढले जाणारे कॅरेजेस असायचे, ते जेमतेम 3 टन माल जायचा, या 30 टन माल जाऊ शकायचा. आणि ही लाँग बोट एक घोडा काठावरून ओढत 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 घेऊन जायचा. तर असे कॅनल्स अस्तित्वात होते. टोटल लांबी माहिती आहे किती? 4,500 मैल. माय गॉड. 4,500 मैलाचं नेटवर्क आहे. आता हे वीज आली, पेट्रोल आलं, गाड्या आल्या, रस्ते चांगले झाले, रेल्वे आली, त्यामुळे ते कॅनलचा वापर बंद झाला. यांनी काय करावं? यांनी ते कॅनल्स टुरिझमसाठी पुन्हा ओपन केले. आणि आता म्हणजे आम्ही आता मी, बायको, मुलगी आणि जावई असे आम्ही 4 जण होतो. आम्ही बोट 4 दिवसासाठी हायर केली होती. 1 तासाचं ट्युटोरियल आणि बोट तुमच्या हातात देतात. सेल्फ ड्रिव्हन. 6 जणांची झोपायची सोय होती, टॉयलेट्स 2 बोटीवरती. तुम्ही तुमचं किचन आहे, तुम्ही तुमचं शिजवू शकता. नसेल तर काठावरच्या पबमध्ये जा. आणि तो पूर्वीचा व्यापारी मार्ग असल्याकारणाने काठावर ठिकठिकाणी पब्स आहेत. तर हे जे काही कन्वे आणि याची एक ऑथॉरिटी आहे, रिव्हर कॅनल ऑथॉरिटी म्हणून, तर ते ही सगळी माहिती तुम्हाला देतात. तर हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्या गोष्टीसाठी निर्माण करणं आहे ना, ते आपल्याकडे नाही. नाही तर नॅशनल पार्क हा कन्सेप्ट आपण ऐकतो, हा अमेरिकेत आला जन्माला, की गोष्टींची वाट लागत चालली आणि ते वाचवायला पाहिजे म्हणून नॅशनल पार्क डिक्लेअर करून मग त्याला वॉर्डन, रूट्स, म्हणजे तुझे आत्ता तामिळनाडूतलं म्हणलं ते रूट्स डिक्लेअर करणे, अमुक करणे, तमुक करणे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणे. आणि एकदा लोकांना त्याची सवय झाली की लोक ते त्या शिस्तीत येतात. करेक्ट. बुकिंग करूनच येतात. असेच आले, असेच येणं असेल तर ते अगदी विल्डरनेस भागामध्ये जाऊन करा ना, इथे कोणी बोंबलायला जात नाही. पण नेहमीचे जे पॉप्युलर रूट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला बुकिंग करून जायला लागेल. आपल्याला ती सवयही नाही आहे आणि ह्याच्यामध्ये लक्षही कोणी घालत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण सर हे रेग्युलेटेड आहे हे मात्र नक्की आहे की त्यांनी टुरिझम हा जो हाच तुम्हाला मेजर फरक आपल्याकडचा आणि बाहेरच्या देशांमधला दिसला असेल की त्यांनी एक अटमोस्ट इम्पॉर्टन्स त्या टुरिझमला दिलेला आहे. आणि फक्त इम्पॉर्टन्स नाही आहे तर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे किंवा लोकांनी जास्तीत जास्त आपल्याकडे यावं यासाठी त्यांनी सोयी सुविधा. तुम्हाला माइंडसेटमध्ये कुठे फरक वाटतो का 2 देशांच्या, 2 गव्हर्नमेंटच्या? नाही, आपल्याबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे खूप वेळ लागेल. पण दुर्दैव आपल्याकडचं असं आहे की म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नसणे हा एक भाग, आणि दुसरं प्लॅनिंग नावाच्या शब्दाला आपल्याला कंसामध्ये लिहिलेलं असतं 5 वर्ष. 5 वर्षाच्या पुढचं प्लॅनिंगच नाही आहे आपल्याकडे. याचं कारण 5 वर्षानंतर मी आहे का नाही, करेक्ट, आणि मग मला काय मिळणार आहे ते अनिश्चित असल्याकारणे मी 5 वर्षापुरतं बघतो. याच्यामध्ये कुणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही, सिस्टीम्स जागेवर नाही. आणि नोकरशाही देखील जी आहे ती शक्यतो त्यातून फायदा कसा काढता येईल हे बघायलाच बसलेली आहे. म्हणजे मी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या टुरिझम डिपार्टमेंटबरोबर काही काम करायचं प्रसंग आल्याकारणाने या गोष्टी जवळून पाहिल्यात. इतकी अनास्था आहे की अरे गाढवांनो, एकीकडे मोठमोठे होर्डिंग लावून फिरता की टुरिझमचा प्रसार व्हायला पाहिजे, टुरिझम हे उत्पन्नाचं साधन आहे. तुम्ही काय करताय? खरं. मी गमतीचा भाग सांगतो की 10-15 वर्षापूर्वी मी अशीच कोकणामध्ये बोटीवरून भटकून येऊया म्हणून कोणातरी मच्छीमाराला पटवून त्याला 2-4 हजार रुपये देऊन आम्ही 2 ट्रिप्स मारल्या, ओळखी झाल्या, अमकं जमकं. तर त्या एका फॅमिलीशी मी अजूनही संपर्कात आहे, अगदी घरोब्याचे संबंध असल्यावर काय. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात कल्पना आहे, 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, की केरळात जर बॅकवॉटर्स होऊ शकतं तर आपल्याकडे का नाही. करेक्ट. आणि केरळाच्या बॅकवॉटरला हिरवगार सपाट नारळाची झाडं आणि प्रचंड लांबी असणारे वॉटरवेज उपलब्ध आहेत. पण सपाटी हा एक दुर्गुण आहे. जे आपल्या खाड्यांच्या आजूबाजूला डोंगर आहे, सह्याद्री आहे आणि इंटरेस्टिंग ठिकाणं, देवळं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे आपल्याकडे अतिशय लोकप्रिय पद्धतीने राबवता येऊ शकतं. याच्याशी सगळं झगडा करून आत्ता कशीबशी पहिली हाऊसबोट टाकणार आहे, 2 वर्षापूर्वी सुरू केलं आहे त्याने. सत्यवान
देरदेकर म्हणून प्राणी आहे, दाभोळच्या जवळ परचुरी गाव आहे, त्या बोटीवर जाऊन आलो. मस्त सोय आहे. परंतु तो जी रडकथा सांगत होता टुरिझम डिपार्टमेंटशी ज्या डोकेफोड करायला लागते, तर त्यांचं काम सोपं होईल हे बघण्याची पद्धतच नाही आहे. करेक्ट. मग तू किती कमावणार आहेस हा पहिला प्रश्न. अरे तिने कमवा म्हणून तर तुम्ही प्रमोशन करायचा प्रयत्न करताय ना, कमावून द्या ना. पण ते त्याच्यातून मग मला काय हा पुढचा अध्यारूत प्रश्न असतो. आणि त्यांनी इतकी वाट लागते की त्याला म्हणजे वीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती असते. कसं बसं तग धरून 2 वर्ष झाली आहेत, चांगलं चाललं आहे. तर जाऊन मी एक दिवस जाऊन आलो. धमाल आहे वाशिष्ठी नदीवरची ट्रिप. पण हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमधलं आपल्याकडे आणि त्यांच्याकडे हा जो काही फरक आहे ना, तो जबरदस्त आहे. आणि म्हणजे इच्छाशक्ती नाही हेच खरं. पण सर आता पुस्तकं, आता तुम्ही लेखक या भूमिकेत काही वर्षांपूर्वी आला, पुस्तकांच्या निमित्ताने तुमची देशविदेशामध्ये खूप भटकंती झाली. म्हणजे मला वाटतं विश्वस्त आणि लॉक ग्रिफिन किंवा अशा पुस्तकांमध्ये लिटरली मला जेवढं माहिती तुम्ही गल्लीबोळ मेन्शन केले ॲज इफ की तुम्ही तिथले नागरिक आहात, रेसिडेंट आहात. तर पुस्तक आणि तुमची बाहेरची भटकंती किंवा पुस्तक आणि बाहेरची साहसी भटकंती म्हणून यांचा कसा संबंध आला? एक भाग असा की पुस्तक हा एक 15-17 वर्षापूर्वी आपल्याला लिहिता येत नाही पासून आपण लिहून बघूया असं माझ्या स्थित्यंतरकडून आलं. पण ते एकदा हातात घेतल्यानंतर ते नीट करायचं हे एक IITतून मिळालेल्या गोष्टींपैकी आणखी एक. ते करायचं ते उत्तमच करायचं. तर त्या प्रकारामध्ये गुगलवरती मिळते की माहिती, पण गुगलवर वातावरण नाही कळत. करेक्ट. तर मी पहिल्या कादंबरीच्या वेळेला अमेरिकेला गेलो. लोकांना माझ्या डोक्यात काय कथानक काय सांगितलं, लोकांना म्हणजे आमचे सगळे IITतले स्वर्गवासी त्यांना मी गमतीनं म्हणायचो ते. पण IITतली खूप मंडळी म्हणजे हाक मारली कुठल्याही शहरात तरी IITने एक 5-10 सापडलेच पाहिजे अशी अमेरिकेत परिस्थिती. तर त्यातली मंडळी अचानक बाळ्या आला आहे हे निमित्त झालं. आणि जे आपापसात 10-10 वर्ष भेटलेले नव्हते असे सगळे एक 12-1 मंडळी गोळा झाली एका विकेंडला. त्यांना सगळं सांगितलं. मग ते सांगितल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये धडाधड चुका काढायला सुरुवात केली. बाळा इथे असं होत नाही, इथे तसं होत नाही वगैरे. म्हटलं अरे बाबांनो, तुम्ही इथे 25 वर्ष राहत आहे, 30 वर्ष राहत आहे, तर अर्थात हे तुम्हाला माहिती आहे. म्हटलं लेखक मी आहे, मला गोष्ट A to B जायला पाहिजे, तर ती कशी जाईल हे तुम्ही सांगा ना. मला मी कसा मूर्ख हे सांगण्यापेक्षा मला माहितीच नाही, मी मूर्ख आहे, पुढे बोला. आणि त्यांनी जे काही पालटलं ना सगळं चित्र, मध्यमवर्गीय मंडळी इथे कुठेतरी लेले आपटे वगैरे असेच अमेरिकेत जाऊन न्यूजर्सीला स्थायिक झालेली अशी मंडळी की 10,000ची तुम्ही विड्रॉल केलं त्या IRSला रिपोर्ट होतं. आता हे मला इथे बसून कळलंच नसतं. तर हे जे काही कॉन्टेक्च्युअल ज्ञान आहे त्या परिस्थितीमध्ये काय काय घडतं, काय घडू शकतं, हे तिथे गेल्याशिवाय नाही कळत. नाही तुझे गल्लीबोळ याच्या संदर्भात म्हणलास की त्यांचाही उल्लेख अमुकतो. तर मी दुसरी ट्रिप लॉक ग्रिफिनच्या वेळेचं सांगतो आहे. म्हणजे 12 साली आली, 9 साली माझी ही पहिली ट्रिप, 11 साली दुसरी. तर ती मी एवढ्याचसाठी मारली की माझ्याकडे नोट्स होत्या आधीच्या. पण मला मी असं अरे तिथून बाहेर पडलं की डावीकडे पेट्रोल पंप होता का उजवीकडे होता किंवा असल्या किरकोळ गोष्टी त्या निष्ठत होत्या. आणि कहाणीला वेग यायला लागला होता तोपर्यंत लिखाणाला. तर त्या महत्त्वाच्या होत्या. तर म्हणजे आधी तुला गंमत सांगतो, लोकांना काय, लोकांची धारणा कशी असते, लोकांना तुम्ही टुरिस्ट म्हणून अमेरिकेचे टूर करून आलो, स्वित्झर्लंडला जाऊन, त्यांना चालतं. पण लेखनासाठी मी जरा 2 आठवडे जाऊन येतो. लेखकांना कशाला जायला लागतं. हे काय लोकांना पचनी पडत नव्हतं काय माहिती नाही. आता सवयीने अच्छा म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला अमेरिका दिसली वगैरे असं म्हणणारेही लोक आहेत. तर दुसऱ्या ट्रिपला मी अक्षरशः 18 ठिकाणं आणि मला हे बघून यायचं आहे. हे अक्षरशः मी 14 दिवसात 2 आठवड्यात मी करून परत आलो. पण यातला एक महत्त्वाचा भाग असा की बऱ्याच वेळेला एक तर वातावरण, तिथली परिस्थिती काय, तिथल्या चालीरीती काय, अमुक हे तुम्हाला इथे बसून आणि गुगलवरून नाही कळत. आणि तुम्ही किती वाचणार, त्यालाही मर्यादा असतात. म्हणजे तुमचं कथानक जर खूप ठिकाणी पसरलेलं असेल
तुम्ही तेवढं सगळं वाचून तेवढे सगळे रेफरन्स गोळा करणं हे अशक्य नसलं तरी खूप अवघड आहे. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन आलात की बऱ्याच गोष्टी तुम्हाला सहज साध्य होतात. तर हे करत असताना देखील मला गमतीचा उलटा अनुभव आलेला सांगतो. अमेरिकेत गेलो होतो. अमेरिकेत मित्राच्या घरी उतरलो होतो सॅन फ्रान्सिस्कोच्या जवळ. आणि तो मला बर्कली मुद्दाम बघायचं होतं, कारण बर्कलीमध्ये काही घटना आणि संदर्भ होते. तो बर्कली दाखवायला घेऊन गेला. आम्ही गावात भटकलो आणि परत येताना म्हणे दुसऱ्या रस्त्याने तुला नेतो. तर मागे ग्रिझली बुलेवार्ड म्हणून मागच्या बाजूला एक मोठी रिज आहे आणि त्या रिजच्या माथ्यावर गेलो. तोपर्यंत ह्या रिजच्या पलीकडे त्याचं गाव, या मित्राचं. तर मी त्या गोष्टीतल्या हिरोचं गाव कुठलं, तर मी आपलं त्याचं गाव ठरवून टाकलं होतं. सोपं, संदर्भ त्याचे वापरता येतात धडाधड. तर आम्ही त्याच्याबरोबर परत येताना त्या गझली पीक बुलेवार्डला गेलो. तिथून मी पहिल्यांदा पॅसिफिक, प्रशांत महासागर असं वरून बघितला. गोल्डन गेट ब्रिज समोर दिसत होता वगैरे वगैरे. आम्ही त्या रस्त्याच्या कडेला ज्या दगडी भिंती असतात त्याच्यावर बसलो होतो. मी त्याला विचारलं की अरे ते पलीकडे दिसतंय ते काय आहे? काही बंगले असल्यासारखं, काहीतरी इस्टेट असणार कुठली तरी. चल जरा बघून येऊ. गेलो तर आम्ही त्याच्या दरवाज्यात थांबलो होतो. म्हटलं घाल की आतमध्ये. हे इथे असं करत नाही. कोण बोंबलायला विचारतंय, ते घाल तू. बाळा तू माझे जीव घेणारच, म्हणजे काहीतरी लफड्यात अडकवशील. म्हटलं तू घाल तर करी. तर रविवारचा दिवस होता. एक ठेंगणीशी वयस्कर बाई गाडी धुत होती. तर म्हटलं थांब थांब थांब. अरे भाड्या आपण तिथं घुसलो आहे आणि असं इथे चालत नाही वगैरे. म्हटलं हड तू मला उतरव इथे, तू वर जा गाडी वळवून घेऊन ये म्हटलं. मी जरा 2 मिनटं बोलतो त्याशी. मी तिला बिंदास, मी लेखक आहे, मी असे असे संदर्भ शोधतोय, हे शहर, इथले लोक, अमुक तो हे संदर्भ त्या कादंबरीत येणार आहेत. ती बाई बोलकी होती, ती धडाधड बोलायला लागली. ती इस्टेट तिने डेव्हलप केलेली होती. बरं. पोलिश बाई. माझं नशीबच फळफळलं. बसा कॉफी बसते. मग तो हा म्हणजे थरथरत होता. हा 25 वर्ष काढलेला माणूस. तर थोडंसं असं होतं की आपण भारतीय तिथे गेलो तरी थोडीशी गुलामी डोक्यात ठेवूनच जातो. आपण बिनधास्त वागतच नाही. हा उद्योग आम्ही केला. त्या बाईने अक्षरशः काय खजिना दिला मला. त्यामुळे मी ते मित्राचं गाव बदलून ते ग्रिझली पीक बुलेवार्ड इस्टेट टाकली. त्या कादंबरीत ते घर म्हणून येतं आणि ते ती बाई पात्र म्हणून कादंबरीत आली वगैरे वगैरे. अच्छा, ती कादंबरीत आली पात्र. बरं. तर ते अरे ते जुळवणं नंतर सोपं असतं, परंतु मला प्रत्यक्ष ते माणूस डोळ्यासमोर होतं. करेक्ट करेक्ट. पण हे तुम्ही जाऊन धडकत नाही तोपर्यंत लोक तुमच्याशी कशाला बोलायला येतील. अमेरिकन तरी जरा सोपे, इंग्लिश म्हणजे भयंकर ताप. परंतु त्याचा उलटा अनुभव असा की तुसडेपणाने नाही, परंतु त्यांना भेटणं, त्यांच्याशी संधान जोडणं हे अवघड. पण एकदा जुळलं इट कॅन बी लाईफ लॉंग. अमेरिकनांचं तसं नसतं. बरं. हाय बाय याच्यामध्ये ते मोडतात. जेवढंच तेवढं. तेव्हा ते भयंकर तुमच्याशी एकदम गुळपीट असल्यासारखे वागतील, पण नंतर ते हां वगैरे असं ते वागणं होतं. पण हे तुम्ही लोकांना जाऊन धडकल्याशिवाय होत नाही. आणि मला म्हणजे जितकं ठिकाणं, डोंगर, तितकंच माणसं हे एक वेगळं साहस असतं आणि ते इंटरेस्टिंग असतं. पण सर, इतक्या वर्षाच्या तुमच्या प्रवासामध्ये परदेशी गिर्यारोहकांशी कधी संबंध आला का? कारण आपण नावं खूप ऐकतो. क्रिस बॉनिंग्टन असेल किंवा डग स्कॉट असेल. हां, म्हणजे जो ब्राऊनला प्रत्यक्ष भेटून कांचनजंगा मोहिमेविषयी त्यांनी जे काही सल्ले दिले, ती चर्चा तास दीड तासाची कॅसेट आहे माझ्याकडे रेकॉर्डेड. म्हणजे ते तो बुजरा आहे फार प्राणी, आता हयात नाही पण तेव्हा होतं. आणि त्याला घरी बोलवलं होतं आणि आम्ही अशी कुंडीमध्ये कॅसेट प्लेअर लपवून ठेवला होता आणि त्याच्यावर रेकॉर्ड केलं होतं. तर जो ब्राऊन भेटलेला आहे. पॉल नन नावाचा एक चांगला क्लाइंबर होता. म्हणजे या बऱ्याचशा हॉलिवूड सिनेमामध्ये डबलचं काम केलेलं आहे. म्हणजे आयगर सँक्शन, क्लिंट ईस्टवूडचा डबल म्हणून पॉल नन आहे,
किंवा 5 Days One Summer शॉन कॉनरीचा डबल इज पॉल नन. तर तेव्हा इंटरेस्टिंग भाग असा घडला होता, हाय प्लेसेसमुळे माझं जाणं वाढलं होतं आणि कोकणकडा झाला होता. तर कोकणकडाचा स्लाईड शो दोन्ही भाषात उपलब्ध होता, मराठी आणि इंग्लिश. तर इंग्लिश स्लाईड शो मी तिथल्या क्लाइम्बिंग क्लबमध्ये केला. म्हणजे स्टँडर्ड पद्धतीमध्ये त्या क्लाइम्बिंग क्लबच्या हॉलमध्ये स्लाईड शो आणि उठून सगळेजण जवळच्या पबमध्ये जाणार. तर तिथे पबमध्ये गेलेलं असताना त्या पॉलननी जे काही सांगितलं ना ते फार अफलातून होतं. तर म्हणे की तुमचं सगळ्यांचं एकत्र येणं, तुम्ही ते मोठं आव्हान स्वीकारणं, तुमचं टीमवर्क आणि ते सगळं कसं, ती गोष्ट म्हणे फारच अप्रतिमरित्या उलगडत जाते. पण एका अर्थाने मला असं 20-25 वर्षापूर्वीचं ब्रिटनमधलं क्लाइम्बिंग आठवलं. हा एक भाग. आणि दुसरं म्हणे ह्या अख्ख्या स्लाईड शो किंवा ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनमध्ये एक कॅरेक्टर अखंड आहे, बोलत नाही परंतु ते जाणवत राहतं, ते म्हणजे कोकणकडा. वा, आईला ते पॉलननी म्हणणे मोठी गोष्ट होती. फार मोठी गोष्ट होती. तर अशी मंडळी तिथे भेटली. जो ब्राऊन भेटला, डग स्कॉटला भेटलो, बॉनिंग्टनला भेटलो आहे, नाही तिथे भारतातही भेटलो आहे पण तिथे भेटलो आहे महत्त्वाचं. आणि मग एक दुसरं असं की स्थानिक गावामध्ये ते त्यांच्या नावाने पबमध्ये एक भिंत सजवून ठेवलेली वगैरे वगैरे. हे जे काही कौतुक आहे ना ते आपल्याकडे नाही, अजून उपेक्षित होता पण थोडंसं अजून नाही आहे. सर, या पॉडकास्टच्या निमित्ताने म्हणजे आता तुमची कोकणकडा मोहीम असेल किंवा कांचनजंगा, आपण खूप वेळा बोललेलो आहे किंवा तुमचेही अनेक पॉडकास्टमध्ये आलेले आहे, पण देश विदेशातली तुमची भटकंती या निमित्ताने लोकांसमोर आणता आली, ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने. तर तुम्ही आज आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. सर, या निमित्ताने तुम्ही आज आलात याबद्दल उनाड भटकंतीतर्फे एक छोटंसं गिफ्ट आम्ही तुम्हाला देतोय. आणि काय सांगाल आपल्या उनाड भटकंतीबद्दल आणि प्रेक्षकांना काय आवाहन कराल? धन्यवाद. महत्त्वाची गोष्ट अशी की उनाड हा शब्द मला बऱ्याच लवकर माझ्या आयुष्यात आला. गिर्यारोहणाला सुरुवात केली, गिरीभ्रमणाला तेव्हापासून. पण या उनाडपणामध्येही एक काहीतरी सूत्र असतं आणि ते गवसणे हा मला वाटतं या भटकंतीतला महत्त्वाचा मुद्दा असतो. तर त्यासाठी मला वाटतं असे जे प्रयत्न आहेत, सर्वप्रथम तुम्ही मला पॉडकास्टसाठी बोलावलं त्यासाठी मनपूर्वक आभार. आणि हे विविध लोकांचे अनुभव लोकांपर्यंत पोचवण्याचं जे काही काम आहे, जे उनाड भटकंतीच्या माध्यमातून घडतं आहे, ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते बऱ्याच लोकांना प्रेरक ठरू शकतं, त्यांना नवनवीन कल्पना सुचू शकतात आणि त्याच्यातून नवनवीन साहसं जन्माला येतात, याच्यावर माझा नक्की विश्वास आहे. कारण मी बॉनिंग्टन बाबा, जो ब्राऊन, डॉन विलन्स वगैरे या सर्व मंडळींना भयंकर मानतो. कारण एका संस्कारक्षम वयामध्ये त्यांच्या पुस्तकांनी ही प्रेरणा दिली. तर अवश्य हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुनश्च धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.